नागपंचमीचा संबंध नाग ह्या सरपटणा या नागाशी नसून भारतात नाग हे टोटेम असणारे 5 पराक्रमी नागवंशीय राजे होऊन गेले त्यांच्याशी आहे. 1 नागराजा अनंत शेष, 2 नागराजा वासुकी, 3 नागराजा तक्षक, 4 नागराजा कर्कोटक, 5 नागराजा ऐरावत. ह्या 5ही नागवंशीय राजांची स्वतंत्र राज्ये होती. यामध्ये नागराजा अनंत हा सर्वात मोठा. जम्मू काश्मीर मधील अनंतनाग हे शहर त्यांच्या स्मृतीची साक्ष पटवून देते. त्यानंतर दुसरा नागराजा वासुकी होय. कैलास मानसरोवर थेट पासून उत्तर प्रदेश क्षेत्राचा वासुकी प्रमुख राजा होता. तिसरा नागराजा तक्षक ह्यानेच जग प्रसिद्ध तक्षशिला विश्वविद्यापीठ स्थापन केले. येथेच पुढे प्लेटो एरिस्टॉटल सारखे तत्वज्ञ शिकून गेले. चौथा नागराजा कर्कोटक चे रावी नदीच्या शेजारील प्रदेशात राज्य होते. 5वा नागराजा ऐरावत. पिंगाला भंडारा प्रांत आजही पिंगालाई एरिया म्हणून ओळखला जातो. ह्या 5ही नागराजांच्या गणराज्याच्या सीमा एकमेकांच्या राज्याला लागून होत्या. हे 5 नागराजे मृत्यू पावल्यानंतर त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ नागवंशी लोक नागपंचमी दिन दरवर्षी साजरा करीत असत. कालांतराने यज्ञवंशीयांच्या लेखणीने नागराजाचे रूपांतर जमिनीवर सरपटणा या नागात करून टाकले. त्याचाच परिणाम म्हणून नागनरसोबा आणि काही पोथ्या प्रसिद्ध झाल्या आणि हा दिवस फक्त सरपटणाऱ्या नागांची पंचमी म्हणून ओळखला जाऊ लागला आणि नागवंशीय राजे लोकांची पंचमी लुप्त झाली. आज नागाला दूध पाजणे त्याची पूजा करणे एवढाच नागपंचमीचा अर्थ उरला. बहुजन समाज आजही घराच्या भिंतीवर 5 नाग काढणे विसरलेला नाही. हे 5 नाग म्हणजेच आपले 5 नागराजे होते, ते जमिनीवर सरपटणारे सर्प नव्हेत. आज जरी नागपंचमी ही सरपटणाऱ्या नागाची म्हणून प्रसिद्ध असली तरी त्याबाबतची ऐतिहासिक वास्तविकता वेगळीच आहे.